आमच्या गावाचे जावेद भाई पठाण हे गावामध्ये कृषी तज्ञ या नावाने ओळख करणारे. आम्ही आलो आहे त्यांच्या शेतात. त्यांचा पाव आज कापूस आणि गोबी याचं नियोजन. आज फवारणी चालू आहे त्यांची. घेऊ त्याचं थोडंफार विचार, काय म्हणतात शेतकऱ्याला सांगू. अशी एकदम क्वालिटी बस गोबी आणि कापसाची पण क्वालिटी खतरनाक. कुपोषित है सगळं दाना देखो. हे आमचे गावाचे जावेद भाई यांची गावामध्ये कृषी तज्ञ शेतकरी या नावाने ओळख ही निर्माण करेल. किती फुटाचा आहे जावेद भाई आपला अंतर कापसाचा? 5.5 फूट. आणि मधात गोबी लागवड आपण कसा निर्णय घेतलेला आहे गोबी लागवडीचा? गोबी सरकी लावणी झाल्यात नंतर 20-25 दिवसात नंतर गोबी लागवड केली. मधात दाण पाडून 2 तास घेतले. हां आंतरपीक. हां आता 1 महिना कंप्लीट झाला गोबीला. आता आलेलं आहे त्याला गड्ड्या आणि ते कुठे कुठे कुठं मोठं लागू राहिले. आता हां अजून 1 महिन्यात वावर रिकाम होईन पा सगळे. हां हे गोबी निघून जाईन 1 महिन्यात आहे ना. 1 महिन्यात. आणि कापूस पण एकदम बेस्ट क्वालिटी. आतापर्यंत कापसाला किती खताचे डोस आणि फवारण्या झालेले आहे? खताचे डोस 3 आणि फवारण्या पण 3. फवारण्या पद्धतीने. आणि गोबीला गोबीला 3 फवारण्या, खताचा डोस 1 आहे ना. या आंतरपीक म्हणून लई भारी विचाराने काम करेल हे गोबीचा. किती दिवसाचं पीक आहे गोबी? 50 ते 55 दिवस. 50 ते 55. पाहू शकता मित्रांनो आपण 5 फुटाची पट्टी आणि त्याच्यामध्ये 2 तास गोबीची लागवड करेल. गोबीला कुठे मोठं फुल पण आलेले. अशी खतरनाक मेहनत त्यांनी घेतलेली याच्यामध्ये. शेतकऱ्यांना नवनवीन कामं करण्याची आणि माल काढण्याची संधी गावात छालेले आमचे जावेद भाई. अशी फार मेहनत घेतात ते शेतामध्ये. आणि मी आणि अनवर भाई आज आलेले त्यांची भेट घ्यायला. काय सांगू शकाल जावेद भाई आपण शेतकऱ्यांना याच्याबद्दल? हेच का आंतरपीक घेऊन बघितलं यावर्षी. आपण बघू कसं काय. मग पुढच्या वर्षी क्षेत्र वाढायचं आंतरपिकाचं. अजून यावर्षी 1 एकर करून बघितलं. हां हां. अजून पुढच्या वर्षी याच्यातून जर चांगला माल घेतला तर अजून पुढच्या वर्षी क्षेत्र वाढायची संख्या आहे त्यांची. पाहू शकता आपण कशी फुलं यायला जाते. एकदम कापूस पण असा भारी क्वालिटीमध्ये. माल पण चांगला आहे आणि कुठं रोगराई नाही, काही नाही, कीड नाही. एकदम असं लसलशीत कापूस आहे.